शिरोळच्या अमृत पाणी योजनेवर सर्वपक्षीय बैठकीत नागरिकांचा सवाल, प्रकल्प सल्लागार बदलण्यापासून जलकुंभ पुनर्बांधणीपर्यंत ठोस मागण्या. पालिकेने 2 दिवसात निर्णयाचे संकेत. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शिरोळ शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवर सोमवारी पालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नागरिकांनी जोरदार आवाज उठवला. योजनेत नागरिकांनी केलेल्या सूचना व हरकतीचा विचार करूनच पुढील काम करावे अशी एकमुखी भूमिका मांडण्यात आली. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदलणे, तहसील कार्यालयाजवळील झुकलेला जलकुंभ पाडून नव्याने उभारणे, मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत टाकणे, दर्जेदार पाईप्सचा वापर करणे आणि योजनेसाठी पालिकेने कर्ज न घेणे या प्रमुख मागण्या नागरिकांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता कांबळे होत्या. उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी योजनेचा आढावा घेत नागरिकांच्या हरकतीचा सन्मान राखून योजना पूर्ण करण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या योजनेत कोणतीही तडजोड किंवा भ्रष्टाचार होणार नाही, तसेच योजना पूर्ण करण्यासाठी पालिका कर्ज घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत नागरिकांनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच्या 2 पाणी योजनांनंतरही शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळाले नसल्याने यावेळी कोणतीही त्रुटी राहू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. झुकलेला जलकुंभ नव्याने उभारणे, घालवाड जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यानची नागमोडी मुख्य जलवाहिनी सरळ करणे, 24 तास वीज पुरवठ्याची व्यवस्था, सर्व भागात समान दाबाने पाणीपुरवठा आणि स्वतंत्र स्ट्रक्चर ऑडिट करून दोष दूर करण्याच्या मागण्यांवरही भर देण्यात आला. नागरिकांच्या सूचनांवर निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचा अवधी द्यावा अशी विनंती पाणी योजनेच्या ठेकेदारांनी केली. बैठकीस माजी उपसरपंच प्रताप बाबा पाटील, माजी सरपंच गजानन संगपाळ, राहुल यादव, पंडित काळे, धनाजी चुडमुंगे, आनंदराव माने देशमुख, अजय पाटील, दीपक भाट, सचिन शिंदे, विजय आर्गे, धनाजी पाटील नर्देकर, प्रकाश माळी, शहाजी गावडे, कृष्णात देशमुख, भूषण गंगावणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार आणि विविध संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित होते. पृथ्वीराज सिंह यादव यांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत. पाणीपुरवठा योजनेबाबत नागरिकांच्या भावना, हरकती आणि सूचना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी घेतल्याबद्दल अनेक नागरिकांनी बैठकीत त्यांचे कौतुक केले. गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पाणी योजना पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24 शिरोळ.